लहानपणापासून मला कोबी बिलकुल आवडत नाही. म्हणजे असं वाटलं नव्हतं की मोठी होऊन जेव्हा मला कुकिंग येईल तेव्हा मी स्वतः बनवून आवडीने खाईल. कारण की ही जरा रेसिपी अलग आहे ना. तर हे आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेलं, ह्या रेसिपीचं नाव आहे कॅबेज पोरियल. ही आपल्या भाजीसारखीच बनते, पण या भाजीत असं काहीतरी ॲड होतं ना लास्टला, की त्याने या भाजीची डबल टेस्ट होते. मीन्स असं वाटतच नाही कोबी खातो, एकदम टेस्टी लागते त्या गोष्टीने. तर ते मी तुम्हाला लास्टला दाखवते. तर तुम्ही बघताच आहे, मी कोबी मस्त अशी लांब लांब कापून घेतली, मस्त धुतलं त्याला. त्यानंतर कांदा मिरची कापून घेतली, तेलामध्ये थोडं हिंग आणि मोहरी कढीपत्ता टाकला. त्यानंतर कांदा मिरची टाकली. मग जास्त नाही भाजायचं आहे कांद्याला, कारण की नंतर ते भाजूनच होतं कोबीसोबत. मग मी कोबी ॲड केली, देन मी चणा डाळ पण ॲड केली. आणि चणा डाळ ना तुम्ही आधीच थोडं भिजवून ठेवा. मी तर विसरूनच गेली होती, म्हणून मी भिजवली नाही, डायरेक्ट टाकली. म्हणून मी लो गॅसवरती कोबीला एकदम भाजून दिलं. लो गॅसवर ठेवलं ना की चणा डाळ पण शिजून होते एकदम आरामात, आणि टेस्ट तर खूप भारी लागते. आणि हे आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट. तर हे आहे खोबऱ्याचं किस. तुम्ही ओल्या नारळाचा टाकला ना अजून टेस्टी लागेल. मस्त कोथिंबीर ॲड करा आणि खूप टेस्टी लागते. आणि ही भाजी ज्यांना आवडत नसेल ना, एकदा तुम्ही त्यांना खिलवा, त्यांना नक्कीच आवडेल. कारण की मी पण खात नव्हती, पण एकदा मी कॉलेजमध्ये खाल्ली ना, मी आता घरी हेच खाते भाजी. यामध्ये ना उडद डाळी टाकतात, पण मी नाही टाकली, मला नाही आवडत म्हणून. तुम्ही टाकू शकता. कोबी होतीये तोपर्यंत मी रोट्याही करून घेतल्या. मग मी टेस्ट केला आणि आज तर एक नंबर झाली होती भाजी. खूप जास्त टेस्टी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करा. बाय बाय.